कॉम्बॉक्स. हॅलो, थँक्यू सर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलं गेलं डीप मिड विकेटला सलामी दिली या बॉलने. आला मास्टर्स कप षटकार 6 फ्लाइंग स्टार्ट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हल्ला चढवा गेला. निलेश फायटर आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. निलेश फायटर. हॅलो चेक. हॅलो, चला दोन्ही संघाचे 12th मॅन आपण या कॉमेंट्री स्टुडिओकडे. मैत्री 11 पालघर आणि निलेश फायटर चिंचणी हा सामना आपण पाहत आहेत. एक चांगला सामना जो पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवर एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगला फटका जरूर स्टीअर करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील या चेंडूला, कारण चेंडू आला या ठिकाणी 4 धावे करता फॉरवर्ड लेग मध्ये चौकार 4. पहिला बॉल षटकार होता, दुसऱ्या बॉलवर एक धाव आली, तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. आणि अशा अनुषंगाने आपण पाहिलं 3 बॉलचा खेळ, धावसंख्या 11 स्कोर बोर्ड वरती. चौथ्या बॉलवरती एक धाव मिळताना या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 12 या अंकावरती. सन्माननीय केवलजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात गोलंदाजी करताना. खूप मेहनत या स्पर्धेसाठी चढणी घेतली गेली. घर कमी, मैदान जास्त वेळ दिला. यावेळी स्ट्रेट ओव्हर दी बॉलर हेड. कॅमेरामॅन बंटी कुंभार यांच्या स्वागताकरता हा येतोय मास्टर्स कप षटकार PDTPL 6. आक्रमकता काय असते या दोन फलंदाजांनी दर्शवून दिलंय. एका साईडनं आहेत किरण जाधव, दुसऱ्या बाजूनं आहेत अंशु मेहर. अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळाले. 5 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या लागली 18 रन्स, 18 धावा बिनबाद. चांगली स्टार्ट. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा त्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, परंतु बॉल या ठिकाणी निघून गेला. तर म्हणजेच फॉरवर्ड लेग आणि डीप मिड विकेटच्या सेंटरला तत्पूर्वी मिळाली. या बॉलवरती एक धाव आणि 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 19 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. निलेश फायटर चिंचणी या टीमच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा जो क्रेज या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि तोच टेनिस क्रिकेटचा खेळ पुन्हा एकदा घेऊन आलाय. आज लहान बाळ गोपाळापासून ते ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांपर्यंत क्रिकेटचा खेळ जो पाहायला मिळालाय. आज महिला देखील कमी नाही आहेत क्रिकेटमध्ये, ज्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट जे खेळलं जात आहे. आणि म्हणूनच चंदू शेट्टी सरांनी खूप छान एका कवितेमधून मांडलं होतं की माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. लहानपणीच ज्याच्या प्रेमात पडलो तो होता बॅट आणि बॉलचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. प्लॅस्टिकची बॅट आणि प्लॅस्टिकचा बॉल, 3 दगडांचं थंब याचा जमवला लहानपणीच मेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. एकटप्पी आऊट, सरपंडी नॉट आऊट, हरल्यावर निराशा आणि जिंकण्यानंतर आनंद देणारा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. मैदान, खेळपट्टी, धावा, षटकार, चौकार, शिट्या, टाळ्या, विकेट, मैदान, छपाकी काटा यातच गेला आमचा संपूर्ण वेळ.
माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ आणि तेच क्रिकेटचं खेळ आणि क्रिकेटचं वेळ आपण पाहत आहेत. क्रिकेट इन दी ब्लड, प्रत्येकाच्या रक्तामध्ये क्रिकेट भिनलंय. पहिला बॉल वेगवान होता, मारा वेगवान केला, परंतु ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आणि राकेश राऊत सर दर्शवत आहेत व्हाईट बॉल सिग्नल. खूप चांगलं क्रिकेट राकेश राऊत सरांच्या माध्यमातून जे खेळलं गेलं अजिंक्य मराठा शिरगाव या संघाच्या माध्यमातून मराठा वॉरियर शिरगाव संघासाठी. आणि आज पंथांची भूमिका निभावली गेली आणि खूप चांगली पंथांची भूमिका ते निभावत आहेत. दुसऱ्या बाजूने झाकीर खान सरांना आपण पाहत आहेत, वन ऑफ द ग्रेट अंपायर. फलकावरती धावांची गती आहे 20 रन्स. अफजल शेख यावेळेस लेट कट केलं, या बॉलला क्षेत्ररक्षक धावतायत. थर्डमॅन मध्ये बॉल निघून चालला डीप मध्ये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सिद्ध झालं या बॉलवर. फक्त आणि फक्त डेलिकेट टच केलं बॉलला. लेट कटचा क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक आलाय चौकार. 4 धावांची गती 24 रन्स आतापर्यंत धावफलक पाहायला मिळालाय. 5 चेंडूमध्ये 18 धावा ज्या पाहायला मिळाल्यात किरण जाधव यांच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अंशू मेहर यांच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याने जमवल्यात आणि चांगली सलामी देताना पाहायला मिळालेत. क्रिकेटच्या खेळामध्ये फाउंडेशन रचणं हे फार महत्त्वाचं जे मानलं जात आहे आणि तेच फाउंडेशन रचताना पाहायला मिळालेत. पुन्हा गोलंदाज अफजल शेख. फुलटो स्वरूपाचा बॉल होता. फुलर बॉलिंग पाहायला मिळाले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरीवरच पॉपिंग क्रीज मध्ये समाधान व्यक्त करताना दोनही फलंदाजांना आपण पाहिलं. 25 रन्स ही धावांची गती आतापर्यंत जी पाहायला मिळाली. 25 धावा धाव फलकावरती. एका साईडनं मैत्री 11 पालघर, दुसऱ्या बाजूनं निलेश फायटर चिंचणी. महत्वाचा सामना, डू और डाय, करो या मरो, आज नाही तो कभी नाही और अभी नाही तो कभी नाही, हीच भूमिका घ्यावी लागेल या दोन संघांना. इथून जर हरलात तर तुम्हाला फक्त प्रतीक्षा करावी लागेल 1 वर्षाची 365 दिवसांची. याही वेळेस लेटकटच्या माध्यमातून हा स्ट्रोक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. गली रिझन मध्ये आपण पाहिला 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. 26 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ जो पाहायला मिळाला या षटकाच्या माध्यमातून. दुसरे षटक पॉवर प्लेचं. पहिल्या षटकामध्ये धावा जवळपास 19 पाहायला मिळाला. चांगली स्टार्ट जी राहिली P1 मध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक ड्राईव्ह केला गेला बॉलला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळालेत. 27 धावा 27 ही धावांची गती जी आतापर्यंत राहिली स्कोर बोर्डवर. प्रथम फलंदाजी करतो या मॅच मध्ये निलेश फायटर चिंचणी हा संघ. दुसऱ्या बाजूने टॉस जिंकला आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण मैत्री 11 पालघर या संघाने. 4 बॉलचा खेळ राहिला या षटकाचा. 5वा बॉल. बिग अटेम्प्ट करायचं होतं या बॉलवर, परंतु योग्य टप्प्यावरती नियंत्रण होतं या गोलंदाजाचं आणि म्हणूनच हा बॉल निर्धावच्या माध्यमातून निघून गेला अफजल शेख यांचा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 8 धावा खर्च करतायत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. अंतिम बॉल या ठिकाणी ओव्हर पिच पद्धतीचा क्षेत्ररक्षक धावतायत. क्या बात आहे. कॅच ऑफ द डे या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या दिवसाचा अप्रतिम झेल, अविश्वसनीय झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. जेल शेख सरांनी टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला फलंदाजाचा उत्कृष्ट खेळ. काय झेल राहिला. आणि अशाच प्रकारे तर मी मागे जो सकाळी सत्रामध्ये उल्लेख केला होता, चेंडूच्या ऑपोजिट साईडनं कपिलदेव रामलाल निकन सर धावत होते आणि VVS रिचर्डसन सरांचा झेल टिपला आणि त्यानंतरच भारतीय संघाने प्रथमतःच 25 जून 1983 साली विश्वचषक आपल्या नावी केला आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी हा झेल परिपूर्ण होताना पाहायला मिळालाय. क्वालिटी काय असते ते दर्शवलं गेलं या ठिकाणी. जेली शेख सरांच्या माध्यमातून अप्रतिम अविश्वसनीय झेल या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. अमानवीय झेल देखील म्हटलं जाईल
अबॅकॅचच्या बाहेर बॉल होता, परंतु या ठिकाणी धावत सुटले अपोजिट साईडनं आणि झेल सेकंड अटेम्प्टमध्ये आपल्या नावे केला. या स्पर्धेच्या माध्यमातून हा उत्कृष्ट झेल आपण पाहिला. 27 धावा 2 षटकानंतर पाहायला मिळत आहेत. अकबर अली यांना आपण पाहू शकाल फलंदाजी करताना क्षमस्व वन डाऊन मॅन जे आहेत कशा अनुषंगाने फलंदाजी करतील. फाउंडेशन रचलं गेलं आणि तदनंतर वन डाऊन मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेत. निलेश फायटर चिंचणी या टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत आहेत कुणालजी जाधव. षटक क्रमांक 3 मध्ये मागचे षटक काय अप्रतिम राहिलं अफजल शेख यांचं. त्यांनी 8 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवला. पहिला बॉल ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल. जाकीर खान सर दर्शवतायत प्राऊड ऑफ पालघर. वाईट बॉल सिग्नल मिळालं. 1 धाव मिळाली आणि एका धावेच्या माध्यमातून 28 धावा फलकावरती जॉईंट झाली. निलेश फायटर चिंचणी या संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये यावेळेस ऑन साइडला ऑन दी कार्पेट फक्त सिंगल वर सॅटिस्फाईड या ठिकाणी झालेत. पॉपिंग क्रीज मध्ये स्थगिती निर्माण करताना फलंदाजांना आपण पाहिलं. 29 धावा स्कोर बोर्डवरती जॉईंट होताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या पहिला बॉल वाईडने सुरुवात झाली. मागच्या षटकाची वाईडने सुरुवात झाली होती आणि पहिल्या बॉलवर चौकार आला होता. एका बॉलमध्ये 5 धावा तर आल्या होत्या, परंतु उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या. त्याच्यामध्ये 1 विकेट मिळवला तो म्हणजे अफजल शेख यांनी. कुणाल जाधव यांना आपण पाहतायत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना ओव्हर द विकेट. उजव्या हाताने यावेळी स्लॉप केलं. ऑन साइडला डिस्पॅच करण्याचा प्रयत्न फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षकाने दिली झेल टिपण्याची हमी. विकेट डाऊन. तुषारजी घरत यांच्या सेफ हँड मध्ये हा बॉल जाऊन विसरला गेला आणि विकेटचं पतन जे गोल्डन डक वरती या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालेत. अकबर अली तंबूच्या आश्रयाला जाताना परतले गेलेत. आजच्या दिवसामध्ये SRG प्रणाली संघ सुपर 6 मध्ये प्रवेश नोंदवताना पाहायला मिळालाय. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता कल्पेश तरे यांना आपण पाहू शकाल. बॅटिंग ॲट नंबर 4. विकेट मिळवला. जेलबाद फलंदाज बाद झाले अकबर अली आणि तदनंतर फलंदाजी करण्याकरिता न्यू मॅन इन. यावेळेस हा चेंडू जर आपण पाहिला स्पिमर बॉल पंच दर्शवताना पाहायला मिळाले. कमरेच्या वर बॉल होता आणि या ठिकाणी पुढील चेंडू लायसन्स बॉल जो पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल. संधी आहे फलंदाजाकडे. लायसन्सचा बॉल या ठिकाणी मिळेल. मोठा फटका तुम्ही खेळू शकता त्या ठिकाणी. फ्री हिटचा बॉल आणि फलंदाजी मार्क वरती आहेत किरण जाधव सेट बॅटर. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. कुणाल जाधव ॲज अ बॉलर आणि किरण जाधव ॲज अ बॅटर. अप्रतिम पद्धतीने KD वर्सेस KJ विरुद्ध KJ हा सामना. एका साईडने किरण जाधव एका साईडनं कुणाल जाधव आमने सामने. बीमर चेंडू हाताळल्यानंतर लायसन्स बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना कुणाल जाधव आक्रमण केलं. या बॉलला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल परिपूर्ण केला फ्री हिटच्या बॉलवरती. तत्पूर्वी 2 धावा येताना पाहायला मिळतील का?
इज डेफिनेटली 2 धाबा या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. 2 धाबा आल्या आणि या 2 धाब्याच्या माध्यमातून संघाची टोटल 33 33 धाबा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या आतापर्यंत. यावेळेस फटका जरूर फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतील का? खूप उंच उडालाय चेंडू, झेल होणार नाहीये. चांगले प्रयत्न केले होते तत्पूर्वी चेंडू मात्र या ठिकाणी जातोय डीप मध्ये. स्टॉप केलं पुन्हा एकदा बॉलला. तत्पूर्वी धावा जरूर या ठिकाणी मिळतील. 3 धाबा आणि 3 धाब्याच्या माध्यमातून 36 धाबेची टोटल जी पाहायला मिळाली आतापर्यंत. निलेश फायटर चिंचणी या टीमची धावसंख्या. यावेळेस लिव्ह केलं गेलं बॉलला, कारण की बॉल ट्रॅम लाईनच्या बाहेरचा होता. वाईटचा बॉल जो पाहायला मिळालाय आणि म्हणूनच या ठिकाणी पुन्हा लिव्ह केलं होतं. माहिती होतं की ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल जाईल आणि म्हणूनच लिव्ह केलं गेलं या बॉलला. एक धाव ॲड ऑन झाली वाईटच्या स्वरूपाची. पुन्हा गोलंदाज कुणाल जाधव. याही वेळेस षटकाला लांब लचक बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत 8 चेंडू या ठिकाणी टाकून झाले. त्याच्यामध्ये हिमांशु सिंग दर्शवत आहेत 4 फेअर बॉल आणि 4 अनलेगल डिलिव्हरीज पाहायला मिळाल्यात. 3 वाईड आणि 1 नो बॉल जो पाहायला मिळाला. आणि 2003-04 मध्ये एशिया कपमध्ये बांगलादेश विरोधात खेळताना पाकिस्तान संघाचे मोहम्मद सामी या गोलंदाजाने तब्बल 17 चेंडू हाताळले होते. त्याच्यामध्ये आपण पाहिले 7 वाईड बॉल होते आणि 4 नो बॉल होते. हे 11 आणि तदनंतर लिगल 6 अशा प्रकारे 17 चेंडूचा सर्वाधिक लांब लचक षटक जे पाहायला मिळालं तो रेकॉर्ड देखील पाहायला मिळाला होता 17 चेंडूंचा. फ्लाइंग स्लिप कडे बॉल आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगलं कॉलिंग, नो कॉल उच्चारण झालं या ठिकाणी नाही असं. हा 9वा बॉल होता. एकंदरीत आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ झाला या षटकाच्या माध्यमातून. 5 अंतिम बॉल षटक क्रमांक 3च्या माध्यमातून घेऊन येताना पाहायला मिळतील. कुणाल जाधव धावा आहेत 38 रन्स. कल्पेश तरे फलंदाजी मार्कवर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न राहिला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॉल निघून गेला. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या माध्यमातून 39 धावा आतापर्यंत धाव फलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्रिकेटचा खेळ जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. 120 ग्रॅमच्या चेंडूने तुम्हा सर्वांना अक्षरशः वेळ लावून सोडलंय. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते दुबईपर्यंत ड्रीम ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकानंतर 39 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात निलेश फायटर चिंचणी.
अफजल ज्याने चांगली गोलंदाजी केली होती की या मैदानावरती गोलंदाज एक्सपेन्सिव्ह राहिलेत, परंतु या गोलंदाजाने इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली आणि त्यांनाच पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलं. मैत्री 11 पालघर या संघाच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती एकदा आली आणि धावसंख्या 40 रन्स. यावेळेस आपण पाहिलं बॅट आणि पॅडच्या मध्ये छोटासा गॅप होता आणि त्याच गॅपमधून हा बॉल मात्र निघून गेला. निर्धाव चेंडू जो राहिला आतापर्यंत. चांगली गोलंदाजी अफजल शेख करतायत. त्यांनी 8 चेंडू आतापर्यंत हाताळले आपल्या इनिंगच्या माध्यमातून आणि 9 धावा त्यांनी खर्च केल्या. एवढी जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालंय आणि बॉलला पाठवलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला सलामी दिली या बॉलने. आलाय PDTPL 40+ षटकार 6 46 ही टोटल राहिली. फ्लाय झाली धावा 6 या अंकाने आणि जाऊन पोचली गेली 46 या अंकावरती. किरण जाधव सातत्याचं दुसरं नाव जे पाहायला मिळालं. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे तो कधीच हरत नसतो. एकतर तो जिंकतो नाहीतर नवीन काहीतरी शिकतो आणि तीच भूमिका घेताना पाहायला मिळालीत मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली या मॅचमध्ये. 1 मॅन आर्मी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूनं फलंदाज येत आहेत, हजेरी लावतायत, तंबूमध्ये परत आहेत, परंतु एका साईडनं पिंपळाच्या रोपासारखे मात्र या ठिकाणी उभे राहिलेत. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव मिळाली या बॉलवर. लेग बाईटच्या स्वरूपाची 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. म्हणूनच म्हणतात ना की पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीरपणे निर्धास्तपणे निर्धारेच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय आहे ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे आणि तेच आत्तापर्यंत पाहायला मिळालं किरण जाधव यांच्या माध्यमातून. चपल झाले यो मिस आई विल डेफिनेटली हिट. गेंद घूम घूम कर आई, झूम झूम कर चली गई. बल्लेबाज बल्ला लेके खड़ा था, गेंद गिलिया उड़ा के चली गई. विकेटचं पतन. षटक क्रमांक 4 मधील 5व्या चेंडूवरती विकेट मिळवला गोलंदाज अफजल शेख यांनी. अनिलजी बाणे मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी आलेत फलंदाजी करण्याकरिता आणि हा शेवटचा बॉल षटक क्रमांक 4च्या माध्यमातून आणि अफजल शेख यांच्या 2 षटकांच्या स्पेलच्या माध्यमातून अंतिम चेंडू घेऊन येत आहेत. कशा अनुषंगाने फलंदाजी केली जाईल. 10/47 47 ऑन साइडला जरूर स्टिअर करताना हा फटका राहिलाय. मिळेल फक्त एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 48 4 षटकानंतर ही टोटल पाहायला मिळाली. निलेश फायटर्स चिंचणे या टीमची प्रथम फलंदाजी करतोय हा संघ. त्यांच्या अगेन्स्ट खेळताना मैत्री 11 पालघर. आजच्या दिवसातील हा 4था सामना जो पाहायला मिळालाय आणि चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट जे पाहायला मिळतंय स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणतात ना की आयुष्यामध्ये स्वतःशीच वाद असावा आणि आयुष्याला रंग भरण्यासाठी एकतरी नाद असावा आणि तो नाद क्रिकेटचा पाहायला मिळतोय. म्हणूनच म्हणतात ना की सागराचे पाणी कधीच आडणार नाही आणि क्रिकेटचा नाद कधीच सुटणार नाही. हाच जन्म काय हजारो जन्म जरी झाले तरी क्रिकेटचा नाद सुटणार नाही. कालही तुझाच होतो, आजही तुझाच आहे आणि उद्याही तुझाच राहणार. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. म्हणून म्हणतात ना की आयुष्य फक्त 3 अक्षरांसाठी क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटसाठी.
आणि तेच पाहायला मिळतंय. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा फेवर, क्रिकेटचा ग्लॅमर. टेनिस क्रिकेटला आज आले चुकीचे दिवस. इंस्टाग्रामच्या रीलवरती आपण जर बघितलं तर जवळपास 70 ते 80% रील्स या टेनिस क्रिकेटच्याच पाहायला मिळत आहेत. 20 ते 15% फक्त लेदर बॉल असेल, परंतु सर्वाधिक रील्स टेनिस क्रिकेटच्या पाहायला मिळत आहेत. कारण की टेनिस क्रिकेटने स्वतःला सिद्ध केलंय. जवळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता येत आहेत कुणाल जाधव. उलट स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला. डीपमध्ये प्रोटेक्शन मिळेल फक्त एका धाब्याच्या माध्यमातून 49 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 49. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील पहिल्या बॉलवरती एकदा मिळाली. 49 ही टोटल आतापर्यंत राहिली. प्रथम फलंदाजी करतोय निलेश फायटर चिंचणी. ऑन साईडला डिस्पॅच केला बॉलला डीप फॉरवर्ड लेगमध्ये एका हाताने फीड करण्याचा प्रयत्न राहिला. स्टॉप करताना पाहायला मिळालेत. तत्पूर्वी 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून 51 धावा 50 ब्रिंग्स अप. 51 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळाले. किरण जाधव एका साईडनं चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाले. सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळताना. दुसऱ्या बाजूनं कुणाल जाधव ऑन साईडला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. मोठे फटके खेळू देत नाहीयेत कुणाल जाधव. ही त्यांची स्पेशालिटी राहिली त्यांच्या षटकाची. एक चांगला स्पेल जो आपण बघितला अफजल शेख यांचा, ते सुद्धा कंजूस गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. इकॉनॉमिकलकडे वाटचाल त्यांची राहिली षटकाची. 2 षटकांमध्ये त्यांनी मात्र खूप कमी धावा दिल्या. 16 धावा दिल्या. आजच्या सरासरी जी मैदानावरती बेस्ट इकॉनॉमी मानली जाईल, नो डाऊट. ऑन साईडला आपण पाहिलं खूप छान पद्धतीने फ्लिक केलं बॉलला आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सीमारेषा पलीकडे आलाय PDTPL षटकार 6. याच फटक्याची गरज होती आणि अनिलजी बाणे यांच्या बॅटमधून त्या धावा जरूर पाहायला मिळाल्यात. संघाचं नेतृत्व ते करतायत. मोठी जबाबदारी म्हणतात ना की काही काना वाटते की कॅप्टनशिप खूप सोपी गोष्ट आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय द्यायचा आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाज योग्य त्या क्रमाने पाठवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर योग्य त्या क्रमाने गोलंदाजांना पाठवायचे आहेत. परंतु असं नाहीये. कॅप्टनशिप म्हणजे समोरच्या संघाचा विचार करून, योग्य निर्णय घेऊन, कॅल्क्युलेशन करून, गेम प्लॅनिंग आखून समोरच्या संघावर मात करणे म्हणजे कॅप्टनशिप. आणि अनिलजी बाणे त्याच्यामध्ये पारंगत आहेत. पुन्हा गोलंदाज कुणाल जाधव. कमी गतीचा बॉल राहिला. या ठिकाणी व्हेरिएशन केलं, स्वतःला अपडेट करताना पाहायला मिळालेत. थोडीशी मिस स्पीडिंग झाली. मिस स्पीडिंग इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 धावा पाहायला मिळत आहेत. षटकारानंतर या चौकार पाहायला मिळाला. थोडासा लेझी एलिगन्स. 4 धावा मिळाल्यात आणि 4 धावेच्या माध्यमातून स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलं गेलं. 62. 62 धावा धाव फलकावरती. चांगली फलंदाजी. 5व्या क्रमांकावरती येऊन अनिल बाणे मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळालेत. याही वेळेस आपण पाहिलं पिकअप स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सलामी देणारा PDTPL 40+ मास्टर्स कप षटकार 6. 68 धावा फलकावरती राहिल्या गेल्या. आताचं क्रिकेट आहे या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेअरचं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली अनिल बाणे यांची. 2 षटकार आणि 1 चौकार. 68 रन्स. 68 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. म्हणूनच म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा पत्ता नसतो. आणि म्हणूनच हा क्रिकेटचा खेळ जो पाहायला मिळतोय खूपच प्रचलित झाला आणि स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं ग्लॅमर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे. आपण पाहतायत पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2025
सीझन 3 40+ मास्टर कप. 5 षटकांचा खेळ राहिला आतापर्यंत. 3 गडी बाद, 68 धावा. अंतिम षटकाकडे वाटचाल राहिली. अंतिम षटकामध्ये धावा किती येतील हे मात्र पाहायला मिळेल. प्रेक्षकांना देखील एक चांगला सामना जो पाहायला मिळेल. आणि प्रेक्षक कोणी एका संघाचे नसतात, तर प्रेक्षक असतात क्रिकेटचे दिवाणे. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं, तर प्रेक्षकांना हवं असतं एंटरटेनमेंट. गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी आणि फलंदाजाकडून चांगली फलंदाजी, आणि तेच करण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला आहे या सामन्याच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आशिष यांना आपण पाहत आहेत. मिस्टर आशिष शेवटचं षटक डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. आणि समोर आहेत सेट बॅटर किरण जाधव. चांगली फलंदाजी, टेक्निकल फलंदाज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर केला प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु यावेळेस आलाय मिड विकेटला षटकार. PDTPL 6 74 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. आशिष यांचं स्वागत झालं या षटकाराने. आणि धावांची गती ही बूट्स होताना पाहायला मिळाली आणि जाऊन पोचली गेली 74 अंकावरती. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल. आणि काय फलंदाजी केली गेली आतापर्यंत. किरण जाधव यांच्या बारमधून ज्या धावा आल्यात 41 धावा 16 चेंडूमध्ये. आज आपण पाहिलं एक अर्धशतक स्वप्नील खरात सरांच्या बॅटमधून. कालच्या दिवसामध्ये प्रशांत दुमाडा सरांच्या बॅटमधून तिसरं अर्धशतक लोडिंग. त्यावेळेस डाऊन द लेग बॉल, व्हाईट बॉल सिग्नल मिळालं. 75 धावा धाव फलकावरती ॲड ऑन होताना पाहायला मिळाल्यात. निलेश फायटर चिंचणे या टीमच्या माध्यमातून चांगली टोटल उभारण्याचा प्रयत्न केला जातोय या फर्स्ट इनिंगमध्ये. एका चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळाला आहे गोलंदाज आशिष. यावेळेस ऑन साईडला ऑन दी अप खेळलेला फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. फक्त एकेरीवरच समाधान व्यक्त करताना 17 चेंडूमध्ये 42 धावेची खेळी करतायत. वैयक्तिक खेळी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. संघर्षाच्या काळात या ठिकाणी स्वतःला सिद्ध त्यांनी केलं. आणि हेच म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील. आणि तो वेळ या ठिकाणी चांगले कार्यासाठी पाहायला मिळाला. गुड वर्क नेव्हर लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं हे तुम्ही आम्ही पाहिलंय. 2 चेंडू हाताळलेच गेले आणि या 2 चेंडू हाताळल्यानंतर 8 धावा आल्यात. 76 76 धावा ज्या पाहायला मिळाल्यात. ऑन साईडला आपण पाहिला फटका अलॉंग दी ग्राउंड केलेला पाहायला मिळाला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धावा डेफिनेटली मिळाल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावफलकावरती 78 धावा पाहायला मिळाल्यात. 3 बॉलचा खेळ झाला या षटकाच्या माध्यमातून. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. या 3 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळतील का. अनिल बाणे यांची खेळी आपण पाहिली. इम्पॅक्ट प्लेयर बनले गेले आतापर्यंत. स्वतः कर्णधार मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन जेव्हा जेव्हा जबाबदारी येते तेव्हा तेव्हा चांगला खेळ होतो हे आपण पाहिलंय. यावेळेस आपण पाहिलं चेंडू स्लॉट मध्ये आणि जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. हवाई हल्ला केला या ठिकाणी अनिल बाणे. एअरवेज षटकार 6 या 6 धावेच्या माध्यमातून 84 रन्स. 84 धावा धाव फलकावरती 5व्या क्रमांकावरती येऊन मैदानाच्या आतमध्ये मैदान गाजवण्याची भूमिका ही पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे षटकाच्या माध्यमातून. 84 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 2. सेकंड लास्ट बॉल जो पाहायला मिळाला यस्टनच्या भरून हा चेंडू डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला आहे. फेअर बॉल राहील या ठिकाणी. 5 चेंडू फेकले गेले
आणि आता शेवटचा बॉल, अंतिम बॉल. आशिष यांना आपण पाहत आहेत डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरिता मैत्री 11 पालघर संघाच्या माध्यमातून. तर अनिलजी बाणे यांना आपण पाहत आहेत निलेश फायटर चिंचणी संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, अप्रतिम खोलवर टेप्याचा बॉल राहिला. 84 धावा ज्या पाहायला मिळाल्या स्कोर बोर्डवरती. आणि इथे पहिली इनिंग समाप्त होताना पाहायला मिळाले. पहिला डाव आपण वळणार आहोत हाल्फ समडीकडे, जिथे आपण पाहिलं निलेश फायटर चिंचणी संघाच्या माध्यमातून किरण जाधव यांची 17 चेंडूमध्ये 42 धावेची झंझावती खेळी. अंशु मेहर यांच्या माध्यमातून 6 धावा लावल्या. अकबर अली या ठिकाणी फ्लॉप ठरले, 0 धावा करून गोल्डन डकचा शिकार ते ठरताना पाहायला मिळाले. कल्पेश तरे यांना आपण पाहिलं, त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं 3 धावा आल्यात. अनिल बाणे यांना आपण पाहिलं, अनिल बाणे यांच्या माध्यमातून 2 षटकार, 3 षटकार, 1 चौकार देखील पाहायला मिळाला. आणि 26 धावेचं योगदान अनिल बाणे यांनी दिलं ॲज अ बॅटर. तदनंतर आपण पाहिलं तर मैत्री 11 पालघर संघाची गोलंदाजी, पहिलं षटक जे हाताळलं गेलं केवळजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 19 धावेचं राहिलं. अफजल शेख यांचा 2 षटकांचा स्पेल राहिला. 2 षटकामध्ये त्यांनी फक्त 16 धावा दिल्या आणि 2 विकेट त्यांनी मिळवलेत. कुणाल जाधव यांना आपण पाहिलं, त्यांचा 2 षटकांचा स्पेल राहिला. त्यांनी 28 धावा दिल्या आणि 28 वर त्यांनी 1 विकेट मिळवला. शेवटचे षटक आपण पाहिलं आशिष यांचं राहिलं. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं एक्सपेन्सिव्हकडे हे षटक वाटचाल करताना राहिलं, परंतु अंततः त्यांनी कमबॅक केलं. 2 षटकार आल्यानंतरही आपण जर बघितलं या षटकामध्ये धावांची गती आली 16 अंतिम षटकामध्ये. आणि हे आपण पाहिलं एका बाजूला पाहू शकाल निलेश फायटर चिंचणी, तर एका बाजूला पाहू शकाल संघ आहे तो म्हणजेच मैत्री 11 पालघर. पहिल्या इनिंग्स मध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या. संघ पाहू शकाल 6 षटकांमध्ये निलेश फायटर या संघाने 84 धावा बनवल्या. 45 धावांचा पाठलाग करावा लागेल मैत्री 11 पालघर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अद्भुत क्रिकेटचा खेळ आपण पाहतो वंदे मातरम प्रणाली च्या सुरेख अप्रतिम दर्जेदार ऐतिहासिक मैदानावर. आजच्या दिवसामध्ये पहिला संघ सुपर 6 मध्ये जाऊन प्रवेश झाला, तो म्हणजेच SRG प्रणाली. मागील वर्षाचा चॅम्पियन संघ
दुसरा कुठला संघ असेल आजच्या दिवसामध्ये बघा. मी कुडुसकर संघ वाट पाहतो या सामन्याचा विजेता संघ त्यांच्या समोर शेवटचा अंतिम क्वालिफायर सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय खरत एका बाजूला राजू मिश्रा सलामी बॅटरच्या रूपामध्ये सज्ज झालेत. 85 धावांचा पाठलाग करायचा. निलेश पाटील चिंचणी संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण स्वीकार करून घ्या. पहिला षटक कुठला गोलंदाज सज्ज होईल? मला वाटतं कॅप्टन अनिल बाणे डावखरा गोलंदाज सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये फार एंड कडून यष्टीच्या मागे विकेट किपर नयन गरत बाबू आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण लगावलं गेलं. राजू मिश्रासाठी डिब्बीट विकेटला खेळाडू ठेवले गेले आणि डिप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू शॉट मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट फायनलला खेळाडू, फ्लाइंग स्लिपला खेळाडू, थर्ड मॅनला खेळाडू आहे. पॉईंटमध्ये खेळाडू सजवलं गेलं. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडूला सज्ज केलं गेलं. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण आहे. चला अनिल माने अजून एक सामना आपल्याला खेळवायचा तर स्पीडअप करा. पंचनक्के दर्शवत असताना पाहू शकाल राजू मिश्रा ऑन स्ट्राईक. एक वेगळं स्थान त्या बॅटरचं नक्कीच आहे. प्रत्येक वेळा आपण पाहतोय एक वेगळं स्थान ते बॅटिंग करतोय. नॉनस्ट्राईकला प्रणय घरत, गुळी मार्कवर अनिल बाणे. पहिला चेंडू ऑफच्या खूपच बाहेर चेंडू वळवला गेला. पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. एक्स्ट्राच्या माध्यमातून खातं उघडलं गेलं. संघ पाहू शकाल मैत्री 11 पालघर या संघाचं. बघा 85चा पाठलाग करायचा आहे. व्हाईट चेंडूमध्ये एक धाव नक्कीच लगावले गेले. एक धावाने खातं ओढलं गेलंय. ब्लू एका बाजूला येल्लो असे दोन आर्मी मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस प्रतिदा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतो. विकेट किपर नयनच्या हातामध्ये जाऊन चेंडू समावेश झालाय. बघा वन ऑफ द बेस्ट विकेट किपर म्हणून त्याची ख्याती येते. पवनसुत नवलीसाठी चांगलं विकेट किपिंग ते करतात. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सध्याचे 40+ झाले. त्यांनी 40+ साठी क्रिकेट खेळत असताना नयन करते यशस्वी मागे निलेश पाटील या संघासाठी. यावेळेस फ्लिक केला लेग साइडला. खेळाडू त्याच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल केला गेला. स्क्वेअर लेग लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. खूप वेगवान आउटफील्ड आहे. प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून गेलाय. सर सीमरच्या पार हा आलाय मास्टर कप चौकार 4 धावा. चौका 2 चेंडू 5 धावा फटकावून नक्की चालेत. राजू मिश्रा 2 चेंडूंनी 5 वर बॅटिंग करतोय. चांगली सुरुवात झाली. आता 1/80 हा सामना जिंकण्यासाठी. परत एकदा बीट केले गेले बॅटर पाहू शकाल राजू मिश्रा याला. 3 चेंडू आणि धावा दाफळकर 5 चौकार 2 निर्धाव 1 व्हाईट बॉल अशी सुरुवात झाली या षटकामध्ये. यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट लेग स्टंपला मिस करतोय चेंडू. पाहू शकाल लॉंग स्टंपला खेळाडूला चेंडूला फील्ड करताय. चेंडूला फील्ड केलं गेलं. व्हाईट चेंडूवर धाव आली. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. दाफळक 1 पुढे सरसावते. दर्शक 6 या अंकावर 2 व्हाईट बॉल 2 निर्धाव आणि 1 चौकार. थोडी चर्चा करतात प्रणय घरत. बघा डू ऑर डायचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा सामना आहे. 2025 पालघर डिस्ट्रिक्ट 40+ पर्व तिसरा आपण पाहतोय. मास्टर कप 1 धाव आरोग्यासाठी. यावेळेस लवर चेंडू उभा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काय गोलंदाजी केली ते अनिल बाणे. सुरेख गोलंदाजी. जशा प्रकारे धनुष्यामधून बाण निघतो त्या प्रकारे चेंडू ट्रॅव्हल करतात. अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. आतापर्यंत या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल नक्कीच आले. 1 चौकार नक्कीच आलाय. 6 धावा दाफळकर 4 चेंडूचा खेळ संपला गेला. शॉर्ट बॉल होता टॅप केला गेलाय परंतु फॉलो थ्रू मध्ये चेंडू लावला गेला. डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. 5 चेंडू 4 वर बॅटिंग करतात राजू मिश्रा. त्यांची ख्याती जी आहे त्याच्या वेगळ्या बनवते बॅटिंग करतात. ती शैली नाहीये
जास्तीत जास्त चेंडू तिथे निर्धाव खेळत नाही, परंतु अनिल बाणेची जी फिरकी गोलंदाजी त्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं अनिल बाणे या गोलंदाजाने. शॉर्ट बॉल होता, पाहू शकाल लेग स्टंपच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला, कुठे ना कुठे पंचाने दर्शवलाय. आणि यावेळेस डॉट बॉल नक्कीच आला. पाहू शकाल शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 6 धावा दाखल कव्हर 6 लॉस ऑफ 0 विकेट. मैदान फतेह करावा लागेल. दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा सामना आहे. 6 चेंडू 4 वर बॅटिंग करतात राजू मिश्रा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संतोष लँडूट्स केले गेले. संतोष मडवी या लँडूट्स केला जाईल. पॉवर प्ले दुसरा षटक आहे. स्ट्राईकवर प्रणय. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळला गेला. स्क्वेअर एकला अंचू पुढे ससावले खेळाडू होते तिकडे चांगला शतक केलं गेलं. चांगली फेकी केली गेली. त्याचा वाढी थ्रो परंतु ॲक्युरेट थ्रो केलं गेलं. अंशू मेहर तिकडे आहेत. मेंढू मुरबे चांगलं शतक केलं गेलं. एकेरीत आपण समाधान मानावं लागेल. बघा फटका चांगला होता तेवढं चांगलं शतक केलं गेलं. लिटिल मास्टर ऑफ मुरबे एक सिंगल धाव. दफड एक नंबर 7 या अंकावर आता बनवायचे. विजयासाठी 78 इंधन चेंडू 29 29 बॉल 78 रन्स टू विन. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवावे लागतील मैत्री 11 पालघर संघाला. बघा मिड ऑफच्या खेळले कव्हरमध्ये शॉर्ट कव्हरमध्ये लगावलं गेलं. लॉंग ऑफला खेळाडू सजवलं गेलं. डीप स्क्वेअर लेग आणि डीप काउकॉर्नरला खेळाडू आहे. साईडला कार्पेटला रोखत चेंडूला खेळला गेलाय. खेळाडू तिकडे पुढे सरसावले. चेंडूला फुल करतील. एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या एक पुढे सरसावते. धावसंख्या 8 या अंकावर. बघा एक धाव नक्कीच घेतली गेली पहिल्या 2 चेंडूमध्ये. दुसरा षटक मार्गस्थ आहे संतोष मडवी गोलंदाजी मार्कवर. बघा 2 षटक अनिल माने नक्कीच टाकतील. 2 षटक संतोष मडवी. अंशू मेहर आहे. 1 षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज बघा नजरा असतील गोलंदाजीवर सुद्धा बॅटिंग करणाऱ्या संघाला. यावेळेस ऑन साईडला फटका सुरू केला. अंशू मेहर त्यांना प्रोटेक्शन मध्ये ठेवलं गेलं. स्क्वेअर लेगला फटके खेळले गेले. मागील 2 चेंडू जे फेस केलेत प्रणय घरातनी त्यावर 2 सिंगल नक्कीच परिपूर्ण केल्या. धावसंख्या 1 पुढे 9 अंकावर 3 चेंडूचा खेळ संपला गेला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकामध्ये सुद्धा झाली. गोलंदाज संतोष मडवी या गोलंदाजाची फुलटॉस बॉल सरळ बॅटनी फक्त फेस दिलाय. खेळाडू आहे चेंडूवर आले. चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव. एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या 1 पुढे 6 धावसंख्या दर पोहोचेल 10 या अंकावर. आता बनवायचे 75 येणारे चेंडू असतील तब्बल 26 चेंडू 75 धावांची गरज आहे. यावेळेस ऑन साइडला फटका उंच गेलाय. चेंडू खाली. अंशू मेहर आलाय आणि यावेळेस सुटलाय झेल. बघा प्रयत्न चांगले होते. खाली खूप चेंडू आला. उंच होता. जस्ट केला होता परंतु झेल टिपण्यामध्ये अयशस्वी ठरला. 2 धावा नक्कीच आला. किरण जाधव नक्कीच प्रोत्साहित करतायत. प्रयत्न चांगले होते अंशू मेहर यांचे परंतु बघा चेंडू जेव्हा उंच गेला वारा अपोजिट साइड मध्ये चेंडू थोडासा हळद हळद खाली आला. त्या अनुषंगाने झेल टिपता आला नाही. हातामध्ये चेंडू नक्कीच लगावला परंतु झेल निसटला गेला. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केला. धावसंख्या 2 पुढे 6 होते. 12 अंकावर शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी. दुसरा षटक मार्गस्थ. यावेळेस प्रतिदा फटका तर उंच गेलाय. खेळाडू मागे जात आहे. चेंडू च्या खाली आले. चांगला झेल टिपला गेलाय का आणि यावेळेस यस टिपला झेल संपला. प्रणय घरचा खेळ
दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत दापटकर 12 एक गडी बाद. आतमध्ये दंगल चालू आहे 40+ चे मास्टर्स खेळाडूंची. दोन्ही षटकांमध्ये 12 धावा येणारे अजूनही 24 चेंडू बनवायचे आहेत. विजयासाठी तब्बल 73 धावांचा पाठलाग करावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघनायक तुषार घरत बॅटिंगसाठी आले 3ऱ्या क्रमांकावर. थोडासा फिल्डिंग मध्ये बदलाव करवी बाबा दोन्ही षटक संपले गेलेत. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर नेमले जातील. राजू मिश्रा स्ट्राईकवर आहे. राजू मिश्रांनी आतापर्यंत चेंडू फेस केले तब्बल 9 चेंडू 8 चेंडूंनी ते बॅटिंग करतात. पाहू शकाल 6 अंकावर 5 चेंडू त्यांनी निर्धाव खेळले. त्यांनी पहिल्या षटकामध्ये त्यांनी 5 चेंडू निर्धाव खेळले होते. अनिल बाणीने वर्चस्व गाजवलं होतं. 5 निर्धाव चेंडू राजू मिश्राच्या विरुद्धामध्ये त्यांनी टाकले होते. फार एंडकडून तोच गोलंदाज सज्जर अनिल बाणे वैयक्तिक दुसरा संघाकडून 3रा षटक घेऊन राजू मिश्रा ऑन स्ट्राईक. यावेळेस पाहू शकाल एक्स्ट्रा मिस करत तुषार पुढे आले होते. चेंडूला फील्ड केलं गेलं खेळाडूच्या माध्यम पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा धाव नक्की चालेल. एक्स्ट्रा मिस करत असताना चेंडू व्हाईट बॉलच्या प्रमाणे धावा पुढे सरसावतील ते म्हणजे 13 अंकावर. अनिल पाणी पडते गुलमाको सज्ज होतोय. यावेळेस फटका सरळ बॅटनी वन शॉट ताकदीचा उपयोग केला गेला. चेंडूला पाठवून दिलाय सीमर शपार. हा आलाय मास्टर कप षटकार. पहिला बॉल वाईड होता. तदनंतर 2 मोठे प्रहार केले गेले. 25 वर जाऊन पोहोचला धावफलक. आता बनवायचे 60 येणारे चेंडू असतील तब्बल 22 चेंडूंनी 60 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 25 धावा धावफलकावर. यावेळेस पाहू शकाल प्रत्येकदा लेफ्ट थोडासा बाहेर टाकायचा प्रयत्न होता. पंचांनी नक्कीच दर्शवलाय. बॅट नक्की चेंडू ब्रश झालाय आणि हा डॉट बॉल नक्की झाला. दर्शवत असताना जाकीर खान डॉट बॉल. 21 चेंडू बनवायचे 60. बघा 2 चेंडूवर षटकार. 3रा चेंडू बाजूने 3 चेंडूचा खेळ बाकी. राजू मिश्रा पाहू शकाल बॅटिंग करतो. 18 अंकावर चेंडू फेस केले गेले तब्बल त्याच्या माध्यमातून 11. यावेळेस सरळ बॅटिंग केला. चेंडूवर खेळाडू येईल आणि यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. बघूया फेकी केली गेली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. हेलिकॉप्टर नक्कीच खेळला होता. परंतु सरळ क्षेत्र सजवलं होतं. त्याच्या हातामध्ये चेंडूचा समावेश झाला. एकेरी धावाने धावफलक पुढे सचवते. 26 अंकावर आता बनवायचे विजयासाठी 59
येणारे चेंडू असतील या इनिंग्स मध्ये 20 चेंडू 59 धावांची गरज आहे. तुषार घरत कॅप्टन बघा मागील सामन्यात जास्त काही करू शकला नव्हता. तुषार घरत लगेच बाद झाले होते. तुषारला यावेळेस या इनिंग्स मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. जशाप्रकारे कालच्या दिवसामध्ये पाहिलं आपण राजकुमार तामोरे 2 वेळा नॉट आउट होले. एका इनिंग्स मध्ये 17 चेंडू 49 धावा आणि एका इनिंग्स मध्ये 15 चेंडू 44 धावा त्यांनी बनवल्या. त्या प्रकारे एखाद्या बॅटरला इनिंग साकारावी लागेल. कालच्या दिवसामध्ये उंचांक गाठला 100 धावा 101 धावा लगावल्या अचूक स्पोर्ट्स या संघाने. यावेळेस वळण घेणारा चेंडू पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. खूपच बाहेर चेंडू होता. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचली ती म्हणजे 27 अंकावर. आता बनवायचे 58. येणारे चेंडू असतील 20 चेंडू 58. बघा सामना अजूनही ऑन आहे. या दोन चेंडू मध्ये एखादा जर मोठा फटका आला तर सामना जिवंत राहील बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू थोडा हळूवर टाकला गेला. सरळ जाऊन समावेश झालाय नयन घरत बाबू यांच्या हातामध्ये. ओके यष्टनच्या पुढे तुषारची घरत आहेत आणि यष्टनच्या मागे नयन घरत दोन्ही खेळाडू. माहित आहे नयनला की तुषारची शैली काय कशा प्रकारे तो बॅटिंग करू शकतो या सामन्यामध्ये. यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या बाहेरचा चेंडू आणि यावेळेस मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल. या षटकामध्ये 3 चेंडू निधाव टाकले गेले. 2 व्हाईट बॉल टाकले गेले. 2 षटकार 1 सिंगल 15 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पाहू शकाल धावफलकाला लगावले गेले 27. येणारे 18 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी अजूनही 58 धावा. पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 9च्या सरासरी 27 धावा जमा केल्या गेल्या. अजूनही येणारे 18 चेंडू बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 58 धावा. एक मोठं लक्ष अंशु मेहर ला वेळेस इंट्रोड्यूस केला जाईल गुरुजी मार्कवर. यावेळेस अंशुला इंट्रोड्यूस केला गेला 4थ्या षटकामध्ये. 3रा गोलंदाज 18 मध्ये बनवायचे 58 धावा विजयासाठी. पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. अल्केश अपील नक्कीच करतो नाही परंतु हा चेंडू आला डॉट बॉल. अंशु मेहर पाहायला गेला तर जेव्हा त्यांनी 40+ पदार्पण केलं अक्षरशः अप्रतिम इनिंग त्यांनी साकारलेत 40+ मध्ये. यावेळेस हलक्या प्रकारचा प्रयत्न होता. चेंडू उंच नक्कीच गेलाय. खेळाडू असतील चेंडूला फुल करतील संतोष. चेंडूला फुल केले गेले जेव्हा परत फेकी केली जाईल एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. आता बनवायचे होता 57. किरण जाधव तिकडे होते. येणारे चेंडू असतील 16 मध्ये 57 धावांची गरज. यावेळेस खोलवरती चेंडू वाहवाड फिल्डिंग सुरेख क्षेत्ररक्षण अंशु मेहर यासाठी जाणला जातो. अंडरम क्रिकेट असू किंवा ओनम क्रिकेट आपल्या शैलीवर तो संघाला सामना विजय करून देण्याची शक्ती ठेवतो. चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं गेलं.
यावेळी सरळ बॅटिंग खेळला, फटका सुरेख आहे. अनिल माने चेंडू खाली आलाय, परंतु चेंडू निघून गेला सहज सीमारेच्या पार. हा आलाय 40+ मास्टर कप षटकार 6 धावा. गेला टीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू फलकती फंबल झाला. राजू मिश्रा पुढे चावलाय, स्ट्राइक वर थ्रो केला गेला, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु थांबवले गेले. अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी 40 धावा. 9 चेंडू 40 धावांची गरज. 6 षटकार 1 चौकार, किंबहुना 9 चेंडूमध्ये 10 चौकार. इकडून मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. तुषार खरत यावर स्ट्राइक वर आहे. कोण सामन्यामध्ये मजल मारेल
बघा 9 मध्ये 40 मोठं लक्ष आहे, परंतु अयशस्वी नाहीये. तुम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकता, विश्वास असणं गरजेचं आहे. उलट फुलटास बॉल फटका सुरेख आहे, चेंडूवर हल्ला बोल केला गेला, मास्टर कप षटकार आलाय. 6 धावा. अजून येणारे चेंडू असतील 8 मध्ये बनवायचे 34. 8 चेंडू 34 धावांची गरज. आठ चेंडूने 34 धावा बनवावे लागतील. चेंडू नक्कीच निघून गेलाय. सर चेंडू असेल तर लगेच द्यायचा आहे. बघा 8 मध्ये 34 आहेत. इकडून 5 षटकार एक चौकार खेळावा लागेल. बघा सामना ऑन करण्याची शक्ती आणि युक्ती दोन्ही बॅटर्सकडे. एका बाजूला तुषार घरत तर एका बाजूला राजू मिश्रा. तुषारला हुशार पणाने बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. यावेळेस फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करतायत कॅप्टन अनिल बाणे. आपण पाहू शकाल किरण जाधव, हुसेन शेख यष्टींच्या मागे यष्टी शेख ची भूमिका पार पाडतायत. सर साहिल कुरेशी धन्यवाद मॅच बॉल दिल्याबद्दल. अजून एक फटका सुरेख खेळला की आपण चेंडू ट्रॅव्हल झालाय. खणखणीत चौकार 4 धावा. सामना ऑन झालाय. येणारे चेंडू असतील 7 मध्ये बनवायचे 30. 7 चेंडू 30 धावांची गरज. 55 धावा फटका लगावल्या गेल्या. सामना सुरेख रंगलाय. 7 मध्ये 30 धावांची गरज. या चेंडूवर जर षटकार आला तर सामना ऑन होईल. तुषार घरत कॅप्टन नॉक खेळत असताना चांगली बॅटिंग करतो. 2-3 षटकार एक चौकाराच्या मदतीने 25 वर बॅटिंग करतो. 3 चेंडू त्यांनी निर्धाव नक्कीच खेळलेत. 9 चेंडू 25 वर आहे. यावेळेस अजून एक फटका सुरेख काव कोणाला खेळाडू आहे. वर कॅच झालाय का आणि सुरेख झेल टिपलं गेलं. नयन घरत तिकडे होते. बघा नयन तुषार जेव्हा बॅटिंग कर नयन स्वतः गेला बाउंड्री लाईन वर उभा राहिला आणि काय झेल टिपलाय. 10 चेंडू 25 धावांची बहारदार खेळी साकारली. तुषार घरत दाखवलं लगाऊट. येणारे 6 चेंडू बनवायचे 30. परंतु बाबूचा कौतुक करावं लागेल. टाळ्या झाल्याच पाहिजेत नयनसाठी. अप्रतिम झेल टिपलाय नयन घरतनी. वर कॅच. रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल काय सुरेख झेल टिपला. पण सांगतात की ऊंचाइयां नहीं मिलती हैं पैरों के एड़ियां उठाने से. ऊंचाइयां नहीं मिलती हैं पैरों के एड़ियां उठाने से. ऊंचाइयां मिलती हैं कुछ कर दिखाने से. यावेळेस नयन यष्टांच्या मागे होता तो पुढे गेला आणि त्यांनी करून दाखवलाय. काय सुरेख झेल टिपलाय. अप्रतिम. माजिद बोला कोण आहे सर. बघा मिलिंद पाटील यांना इंट्रोड्यूस केला. पोलीस मार्कवर शिवनच्या अंतिम षटकामध्ये राजू मिश्रा स्ट्राईकवर आहेत. माजिद नॉन स्ट्राईक एंडवर 5 षटकार ठोकावे लागतील. येणाऱ्या 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. सहा चेंडूंनी बनवायचे 30. 6 मध्ये 30 ची गरज. राजू मिश्रा सलामी बॅटर आहे. थोडासा स्ट्रगल तो करतोय. तब्बल त्याने 8 चेंडू निर्धाव खेळले. 2 षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आला. परंतु इकडून मागेल तुम्ही काय केलंय त्याच्यावर नजर नाहीये. यावेळेस आता काय करतील याच्यावर नजर असतील. यावेळेस पहिला चेंडू सरळ बॅटने फटका सुरेख खेळला. चेंडूला पाठवून दिलाय. 1 माउस सीमारच्या पार चौकार 4 धावा.
आताही बनवायचे 26 येणारे चेंडू असतील 5 मध्ये 26 धावांची गरज. पाच मध्ये 26 धावांची गरज. यावेळेस फटका तर फसलाय परंतु चेंडू निघून जातो लॉंग स्टॉप रिझन मध्ये. 4 मध्ये बनवायचे 26. बघा नयन घरसाठी मनीष भाऊ यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज आलाय. त्याने झेल टिपलाय त्यासाठी. 4 चेंडू 26 धावांची गरज. अवेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅन अकबर अली चेंडूला फील्ड करता. एक अजून सिंगल धाव आता बनवायचे 25 येणारे चेंडू असतील 3 मध्ये 25 धावांची गरज. 3 बॉल 25. मी कुडुसकर संघाचे संघनायकांनी टॉस साठी सज्ज राहायचं. आमच्या कॉम्बॉक्स कडे मी कुडुसकर संघाचे संघनायक टॉस साठी येऊन उभा राहायचं. यावेळेस रिव्हर्सचा फटका तर सुरेख खेळला. चेंडूला पाठवून दिला डीप गली थर्डमॅनला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. मास्टर कप चौकार 4. निलेश पाटील संघाकडे पण माजीतनी 2 सुरेख चौकार ठोकलेत. येऊन अजूनही बनवायचे 17. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इसमधला. बघा शेवटचा अंतिम चेंडू 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजून एक फटका सुरेख आहे आणि सलग 3 चौकार ठोकले गेले माजीच्या बॅट मधून. परंतु हा सामना 12 धावांनी विजय झाला. निलेश फायटर चिंचणी संघ. हार्डलक मैत्रीण पालघर. आणि याचा टॉस साठी लगेच यायचं आहे. अनिल बाणे आणि दोन्ही संघांनी हँडशेक करून घ्यायचं. हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचंय. दोन्ही संघांनी हस्तांदोलनासाठी मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि हस्तांदोलन करूनच मैदानाचा ताबा सोडायचा. मैत्रीण पालघर आणि निलेश पाटील चिंचणी. निलेश पाटील चिंचणी संघनायक लगेच टॉस साठी सुद्धा आपण यायचं. मिस्टर अनिल बाणे.